नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, काय आहे गुरुत्व त्वरण? लहानपणापासून कळालं का? म्हणजे याचा अर्थ लहानपणापासून म्हणजे काय, 1-2 वर्षापासून नाही, शाळेत गेले तेव्हापासून तुम्हाला एक प्रश्न भेडसावत असेल की हा स्मॉल जी काय आहे, कळालं का? ज्याला गुरुत्व त्वरण म्हणतो, ज्याला ग्रॅव्हिटेशनल ड्यू टू काय आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणत असतो। आता बघा, लास्ट शॉर्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं की वरतून झाडावरून सफरचंद खाली पडला होता। सफरचंद खाली पडण्याचं कारण जर काय असेल तर मला सांगा। मी तुम्हाला म्हटलो तो गुरुत्वाकर्षण बल। गुरुत्वाकर्षण बलामुळे मला सांगा सफरचंद वरून खाली पडलेला, हे पण मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं। या जगामध्ये कोणत्याही दोन वस्तूमध्ये गुरुत्वाकर्षण बल असतं, या कारणामुळे ज्या वस्तूकडे तो बल जास्त आहे ती वस्तू दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे वडत असते, आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जास्त असल्यामुळे सफरचंद हा पृथ्वीकडे काय आहे, खेचला गेला मित्रांनो। तर हे लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं। तर आता मी तुम्हाला सांगतो की गुरुत्वाकर्षण बलावर डिपेंड असणारा गुरुत्व त्वरण काय आहे। यासाठी तुम्हाला पहिलं समजून घ्यावं लागेल की त्वरण काय आहे, ज्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणत असतो, तो त्वरण काय आहे ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे। तर बघा, आता मी तुम्हाला सांगतो की त्वरण काय आहे, ज्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो। त्वरण म्हणजे वेगातील बदल असतं मित्रांनो, कळलं का? वेगातील बदलाला आपण त्वरण म्हणत असतो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। जशी एखादी एक्स नावाची एक गाडी आहे, कळलं का? गाडी ही या ठिकाणापासून निघाली, इथून निघाली, इथं जाऊन ती थांबली मित्रांनो, कळलं का? आता बघा, सुरुवातीला त्या गाडीचा वेग होता 10 मीटर पर सेकंद, यानंतर मला सांगा त्या गाडीचा वेग वाढत गेला, या ठिकाणी झाला 60 मीटर पर सेकंद, म्हणजे हे झालं अंतिम वेग, हे झालं अंतिम वेग, हे झालं सुरुवातीचा वेग। आता मला सांगा या वेगात बदल होण्यासाठी किती वेळ लागलं रे? वेळ लागलं 2 सेकंद। मग अशा प्रकारे एक्स नावाची गाडी गतिमान असताना सुरुवातीचा वेग होता 10 मीटर पर सेकंद, यानंतर वेगात वाढ होऊन झालं 60 मीटर। 10 पासून ते 60 पर्यंत जाण्यासाठी 2 सेकंदाचा वेळ लागला। आता या गाडीचं मला त्वरण काढायचं का? कारण त्वरण म्हणजे वेगातील बदल। या ठिकाणी वेगात बदल झाले, सुरुवातीला कमी होतं नंतर वाढलं, मग या ठिकाणी त्वरण काढत असताना वेगातील बदल कसं घ्यायचं सर? वेगातील बदल घ्यायचं, सुरुवातीला घ्यायचं अंतिम वेग जो v ने दाखवतो, मायनस घ्यायचं सुरुवातीचा वेग जो आपण u ने दाखवतो, भागिले घ्यायचं लागलेला वेळ जो आपण t ने दाखवतो। तर यामध्ये मला सांगा, जर बघितलं त्वरण a बरोबर अंतिम वेग 60 मायनस सुरुवातीचा वेग 10 भागिले लागलेला वेळ 2, तर मला सांगा किती? 50 भागिले 2 बरोबर 25 मीटर पर सेकंदचा वर्ग हा एकक आहे त्वरणाचं। तर अशा प्रकारे जर वेगात बदल होत असेल तर त्वरण घडतो, मग वेगात बदल होत असेल तर त्वरण घडतो, एवढं कळालं तुम्हाला, आणि वेगात बदल होत नसेल तर त्वरण घडत नाही। आता मला सांगा, वेगात बदल 2 कारणामुळे होतं। एक तर मला सांगा वेगात काय होत असेल, वेगात मला सांगा वाढ होत असेल तर, आणि दुसरं कारण आहे जर मला सांगा वेगात घट होत असेल तरी पण मला सांगा वेगात बदल होऊ राहिलं। मग अशा प्रकारे बघा, जर वेगात वाढ होत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह त्वरण म्हणतो, त्याला आपण धन त्वरण घडू राहिलं म्हणतं। जेव्हा वेगात घट होते तेव्हा आपण त्याला निगेटिव्ह त्वरण यानी निगेटिव्ह ऍक्सेलरेशन घडू राहिलं असं आपण म्हणतो। आता मला सांगा, वेगात बदल म्हणजे त्वरण घडणार म्हणजे घडणार, पण वेगात वाढ होऊन बदल होत असेल तर त्याला पॉझिटिव्ह त्वरण म्हणायचं, वेगात घट होत असेल तर त्याला निगेटिव्ह त्वरण म्हणायचं मित्रांनो। त्वरण घडण्यासाठी वेगात बदल होणं गरजेचं आहे, आणि जर वेगात बदल होत नसेल तर त्वरण घडत नाही, त्वरण 0 असतो। मग आता चला इकडे या, मला सांगा अशा प्रकारे एक चेंडू दिलेला आहे, चेंडूला मी वरती पकडलो असन, त्या चेंडूला खाली सोडलो, तर आता बघा कन्सेप्ट काय सांगते, व्यवस्थित लक्ष द्या। कन्सेप्ट काय सांगते समजून घ्या कशा पद्धतीने। मला सांगा ही पृथ्वी आहे, या पृथ्वी आहे, ही एक चेंडू आहे, हा काय आहे? चेंडू आहे। मी थोड्या वेळाखाली काय सांगितलं की चेंडू आणि या पृथ्वीच्या आतमध्ये मला सांगा गुरुत्वाकर्षण बल आहे। पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जास्त असल्यामुळे चेंडू पृथ्वीकडे खेचला जाणार आहे। मग हा बल कोणावर डिपेंड आहे? हा बल मला सांगा M1 × M2
भागिले मला सांगा अंतराच्या वर्गाच्या रिलेटेड आहे गुरुत्वाकर्षण बल, म्हणजे वस्तुमानाच्या समप्रमाणात आहे. पण पृथ्वीचं वस्तुमान तर मला सांगा फिक्स असं आहे, या कारणामुळे वस्तुमानाचा परिणाम पडणार नाही, कारण पृथ्वीचं वस्तुमान तर बदलणार नाही. परंतु जर मला सांगा दोन वस्तूमधला अंतरात बदल पडलं तर गुरुत्वाकर्षण बलामध्ये बदल पडतो. मग या ठिकाणी बघा, जर हे अंतर जसं व्यस्त प्रमाणात आहे, म्हणजे अंतर जर कमी असेल तर गुरुत्वाकर्षण बल जास्त असतो मित्रांनो, कारण दोन वस्तू जेवढ्या जवळ असतील त्यांच्यातला गुरुत्वाकर्षण बल जास्त, दोन वस्तू जेवढ्या दूर असतील त्याच्यातलं गुरुत्वाकर्षण बल कमी. मग मला सांगा, चेंडू इथं आहे, ही पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, असं समजा चेंडू 100 मीटर अंतरावर आहे वरती. आता मला सांगा, चेंडू खाली पडायला सुरुवात झालं, जसं चेंडू या ठिकाणी खाली आला तर किती 80 मीटर अंतरावर आला, आणखी चेंडू खाली आला, मी म्हणेल 40 मीटर अंतरावर आलं, आणखी चेंडू खाली आला, मी म्हणेल 10 मीटर अंतरावर आलं, आणि शेवटी पृष्ठभागावर आलं, मी म्हणेल काय पृष्ठभागापासून 0 मीटर अंतरावर आलं. मग मला सांगा, चेंडू जसं जसं पृथ्वीकडे येऊ राहिलं तर मला सांगा चेंडू आणि पृथ्वीतला अंतर कमी होऊ राहिलं. भाऊ कळलं का, अंतर काय होऊ राहिलं, कमी होऊ राहिलं. पृथ्वी आणि चेंडू मधला अंतर कमी होऊ राहिलं. बघा इथं ए, ही बी पोझिशन, ही सी पोझिशन, डी पोझिशन, ही एच्या तुलनेत बी कमी अंतरावर आहे, बीच्या तुलनेत सी ची पोझिशन कमी अंतरावर आहे. मग अशा प्रकारे अंतर कमी होऊ राहिलं म्हणजे याचा अर्थ गुरुत्वाकर्षण बल त्यांच्यातला काय होतो, वाढेल. कारण मी सांगितलं अंतर कमी असेल दोन वस्तूमधला तर गुरुत्वाकर्षण बल जास्त असतो. मग अशा कंडिशन मध्ये इथं पृथ्वीकडून अप्लाय होणारा बल जो आहे ना वाढायला लागतो मित्रांनो. जेवढं बल ए जागेवर होतं त्याच्यापेक्षा जास्त बल पृथ्वी बी जागेवर अप्लाय करेल, त्याला बी पेक्षा सी जागेवर अप्लाय करेल, सी पेक्षा डी जागेवर. म्हणजे याचा अर्थ चेंडू जसं जसं खाली येतो पृथ्वी त्याला जोराने आपल्याकडे ओढते. मला सांगा, सुरुवातीला चेंडू इथं स्थिर होता तेव्हा त्याचा वेग 0 होता, जसं खाली आलं त्याचा वेग मला सांगा किती झालं रे, 40 मीटर पर सेकंद झालं. जसं आणखी खाली आलं वेग वाढून मला सांगा 60 मीटर पर सेकंद झालं, जसं आणखी खाली आलं वेग वाढून 80 मीटर पर सेकंद झालं, जसं पृष्ठभागाच्या जवळ आलं वेग वाढून 100 मीटर पर सेकंद झालं. म्हणजे याचा अर्थ वेग का वाढू राहिला, कारण वरतून खाली येताना अंतर कमी झाल्यामुळे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल वाढायला लागलं. म्हणून मला सांगा या ठिकाणी वेग जो आहे तो पण वाढायला लागलं. वेग वाढतोय ह्याचा अर्थ वेगात बदल होतोय का, वेग वाढू राहिलं म्हणजे वेगात बदल होतोय का, आणि वेगात बदल होतोय ह्याचा अर्थ मला सांगा या ठिकाणी त्वरण घडतोय का. 100% या ठिकाणी त्वरण घडू राहिलं, कारण वेगात बदल झालं. वेग वाढल्यामुळे, वेग का वाढलं, कारण अंतर कमी झाल्यामुळे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल वाढलं. आता जो या गुरुत्वाकर्षण बलामुळे मला सांगा हा जो त्वरण निर्माण झालं या चेंडूमध्ये, हे कोणामुळे झालं तर या गुरुत्वाकर्षण बलामुळे झालं. म्हणून या त्वरणाला गुरुत्व त्वरण म्हणतात रे, या त्वरणाला गुरुत्व त्वरण म्हणतात. आणि गुरुत्व त्वरण हा जी ने दाखवतात, स्मॉल जी ने. तर स्मॉल जी म्हणजे काय आहे, एक प्रकारचा त्वरण आहे. तो त्वरण जो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वरतून पडणाऱ्या वस्तूमध्ये निर्माण झालं का, कारण की या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल वाढत चालल्यामुळे वरतून येणारा जो काही चेंडू आहे त्याचा वेग वाढतो, म्हणजे वेगात बदल होऊ राहिलं. बघा 0, 40, 60, 80, 100 का, कारण अंतर कमी होत होता म्हणून बल वाढत होतं. मग हे जो वेगातील बदल आहे ह्याला त्वरण म्हणत असतो, पण हा वेगातील बदल गुरुत्व बलामुळे निर्माण झालं म्हणून त्याला गुरुत्व त्वरण म्हणतो, जो स्मॉल जी ने दाखवत असतो आपण मित्रांनो. कळालं इथपर्यंत, स्मॉल जी ने. मग इथं तेच सांगतोय बघा, चेंडू इथं होतं पहिल्या कंडिशनला, या ठिकाणी आला, कळालं का. नंतर चेंडू आणखी थोडं खाली या ठिकाणी आला, नंतर चेंडू या ठिकाणी आलं. म्हणजे जसं जसं चेंडू खाली येऊ राहिलं मला सांगा त्याच्या वेगात काय होऊ राहिले रे, वाढ होऊ राहिली. या चेंडूपेक्षा या चेंडूच्या ठिकाणी वेग काय रे, जास्त असणार आहे, ह्याच्यापेक्षा इथं वेग जास्त असणार आहे, म्हणजे वेगात बदल झालं. आणि या कारणामुळे मला सांगा जो त्वरण निर्माण होतो त्यालाच आपण गुरुत्व त्वरण म्हणतो, जो स्मॉल जी ने दाखवत असतो मित्रांनो. आता या स्मॉल जी ची किंमत कशी वाढते कशी कमी होते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्ष द्या. बघा आता या ठिकाणी जर बघितलं तर मी या ठिकाणी तुम्हाला क्लॅरिटीने सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे हे वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. आता बघा मला सांगा, हे पृथ्वी आहे, हे पृथ्वी आहे, या ठिकाणी चेंडू आहे. जसं चेंडू खाली आलं कळलं का, अशा प्रकारे खाली आलं तर मला सांगा मी काय म्हटलो की अंतर कमी होत गेलं.
अंतर कमी झाल्यामुळे मला सांगा गुरुत्वाकर्षण बल वाढलं, गुरुत्वाकर्षण बल वाढल्यामुळे मला सांगा वेगात वाढ झालं आणि वेगात वाढ झाल्यामुळे या ठिकाणी त्वरण निर्माण झालं, ज्या त्वरणाला आपण जी म्हणतो. आता जसं जसं वेग वाढेल तर याचा अर्थ वेगात बदल जास्त होऊ राहिलं. बघा ना, इथं 0 होता, इथं मी म्हणेल 60 मीटर पर सेकंद झालं, इथं 100 मीटर पर सेकंद झालं, तर वेगात बदल जास्तच होऊ राहिलं. म्हणजे याचा अर्थ वरतून खाली येताना त्वरण जो आहे वाढत जातो. म्हणजे याचा अर्थ वरतून खाली येताना जीची किंमत ही वाढत जाते. चेंडू पृष्ठभागावरतून हवेतून पृष्ठभागाकडे चेंडू येताना जीची किंमत वाढत जाते. का? कारण की वेग वाढू राहिलं. जेवढं वेग वाढेल त्याचा अर्थ वेगात बदल जास्त होऊ राहिलं आणि तेवढं त्वरण जास्त निर्माण होतो. म्हणून वरतून खाली येताना पृष्ठभागाकडे येताना जीची किंमत वाढत जाते. आता बघा, इथं वेगात वाढ झाल्यामुळे त्वरण निर्माण होऊ राहिलं, म्हणून मला सांगा याला पॉझिटिव्ह त्वरण म्हणतात. मग जीची किंमत पॉझिटिव्ह कधी घ्यायची? जर वस्तू वरून खाली जात असेल तर, म्हणजे वस्तू वरून पृष्ठभागाकडे येत असेल तर वेगात वाढ होऊ राहिलं. मी सांगितलं वेगात वाढ होऊन जर बदल होत असेल वेगामध्ये तर त्या त्वरणाला पॉझिटिव्ह म्हणायचं, म्हणून जीची किंमत पॉझिटिव्ह घेतली. समजा एखादी वस्तू आपण खालून वरती फेकलो, तर मला सांगा खालून वरती फेकलो तर काय होऊ राहिलं रे? तर अंतर वाढू राहिलं. अंतर वाढल्यामुळे बल कमी झालं, बल कमी झाल्यामुळे वेग कमी झालं आणि वेग कमी झाल्यामुळे त्वरण निर्माण झालं, यानी जी निर्माण झालं. परंतु वेगात घट झाल्यामुळे त्वरण निर्माण झालं, म्हणून वस्तू खालून वरती जर फेकलो तर त्यावेळेस जीची किंमत निगेटिव्ह घ्यायची आणि जी हा वरती जाताना कमी होत जातो आणि खाली येताना वाढत जातो. मित्रांनो, तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर एक पॉइंट कळाला, जीची किंमत कुठं वाढते आणि कुठं कमी होते हे समजलं असेल. यानंतर बघा, जर तुम्ही पृथ्वीचा विचार केलात तर मला सांगा हा आहे आपला इक्वेटर. इक्वेटरवर जी अंतर आहे, इक्वेटर अंतर जास्त आहे. मित्रांनो, कळाला का? पृथ्वीच्या इक्वेटरवर अंतर काय जास्त आहे. आणि हा आहे आपला पोल. तर पोलवर अंतर कमी आहे. म्हणून मला सांगा जिथं अंतर कमी तिथं बल जास्त, तिथं जीची किंमत जास्त, कारण बलावर डिपेंड आहे ना स्मॉल जी. तर इथं बघा अंतर कमी असल्यामुळे मला सांगा बल जास्त आहे, म्हणून जीची किंमत पण जास्त आहे. ध्रुवावर जीची किंमत 9.83 कळाला का मीटर पर सेकंदचा वर्ग असते. आणि जर विषुववृत्ताचा विचार केलो आपण तर अंतर जास्त आहे, या कारणामुळं बल कमी आहे आणि बल कमी असल्यामुळे जीची किंमत पण मला सांगा कमी असते. आणि विषुववृत्तावर जीची किंमत किती आहे तर 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे. तर विषुववृत्तावर 9.78 मीटर पर सेकंदचा वर्ग आणि मला सांगा ध्रुवावर 9.83 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं सर ध्रुवापासून विषुववृत्ताकडे जर आलो तर जीची किंमत काय होत जाईल? जीची किंमत कमी होत जाईल मित्रांनो. का? कारण ध्रुवावर अंतर कमी आहे, विषुववृत्तावर जास्त आहे, कारण विषुववृत्तावर थोडी लांबट आहे पृथ्वी. म्हणून ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येताना जीची किंमत कमी होत जाते आणि विषुववृत्ताकडून रिटर्न ध्रुवाकडे जाताना जीची किंमत वाढत जाते. मला सांगा ध्रुवावर मला सांगा 9.83 आहे, विषुववृत्तावर 9.78 आहे, म्हणजे कमी आहे. आणि म्हणून अप्रॉक्सिमेट पृथ्वीवरचा आपण 9.8 घेतो. परंतु मला सांगा पृथ्वीच्या प्रत्येक पृष्ठभागावर स्मॉल जी ची किंमत वेगळी आहे, कारण मला सांगा अंतर वेगवेगळा भरत असतो पृथ्वीच्या केंद्रकापासून. मित्रांनो, तर अशा प्रकारे 2 पॉइंट तुम्हाला कळून गेले असतील. तिसरा पॉइंट, जर मला सांगा मी या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीला एखादं छिद्र केलो आणि त्या छिद्रातून मला सांगा पृथ्वीच्या केंद्रकाकडे जर गेलो तर या ठिकाणी मला सांगा जी ची किंमत कमी होत जाते. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्रकाकडे जाताना जी ची किंमत कमी होत जाते आणि सेंटर ऑफ अर्थ पृथ्वीच्या केंद्रकामध्ये जी ची किंमत 0 कन्सिडर केली जाते. हे पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला समजून गेलं असेल की गुरुत्व त्वरण काय आहे. तर गुरुत्व त्वरण मला सांगा गुरुत्व बलामुळे वस्तूतील वेगात पडणारा बदल आहे, त्याला गुरुत्व त्वरण म्हणतात, जो स्मॉल जीने दाखवतो. मला सांगा जर पृथ्वीच्या वरतून पृष्ठभागाकडे येत असेल तर तो जी पॉझिटिव्ह घेतलं जातं आणि तो वाढत जातो, कारण की वेग वाढतं. जर पृष्ठभागापासून हवेत एखादी वस्तू फेकत असेल तर त्या जीला निगेटिव्ह घ्यायचं, कारण वेगात घट होऊ राहिलं आणि तो जी कमी होत
जातं मित्रांनो, कळालं का? मला सांगा ध्रुवावर सर्वात जास्त जी ची किंमत आहे 9.83, विषुववृत्तावर मला सांगा 9.78 आहे मीटर पर सेकंद. जर ध्रुवापासून विषुववृत्ताकडे जर आलो तर जी कमी होत जातं, कारण विषुववृत्तावर थोडी पृथ्वी लांबट आहे म्हणजे अंतर जास्त आहे. जर मला सांगा पृष्ठभागापासून केंद्रकाकडे जर छिद्र करून आलो तर जी ची किंमत पण कमी होत जाते आणि केंद्रकात जी ची किंमत किती आहे तर मला सांगा 0 आहे. तर अशा प्रकारे मला सांगा हे स्मॉल जी तुम्हाला कळून गेला असेल. तर अशा प्रकारे यालाच आपण गुरुत्व त्वरण म्हटलो होतो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला स्मॉल जी काय असतं ते समजलं असेल मित्रांनो. येणाऱ्या काळात एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कॅपिटल जी आणि स्मॉल जी मधला काय फरक आहे ते सांगतो. जर तुम्ही गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत डिटेल पाहिजे असेल तर एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मला सांगा, व्हिडिओमध्ये जाऊन बघा, तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल ज्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत एक्सप्लेन केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.